नमस्कार मित्रांनो. आज मी घेऊन आलेलो आहे प्रॉपर्टी नंबर 6 रिगार्डिंग स्क्वेअर्स. बघा, ही प्रॉपर्टी थोडी डिफरंट आहे ह्या ठिकाणी, कारण की याच्या पहिला आपण ज्या प्रॉपर्टी शिकलो होतो त्या थोड्या इझी होत्या. याच्या अगोदरची प्रॉपर्टी थोडी डिफरंट होती, सम ऑफ ऑड नंबर्स है ना. आता ही प्रॉपर्टी काय म्हटलं ह्या ठिकाणी, की जर समजा आपल्याला नाही का इथे सम ऑफ इथे नॉन स्क्वेअर नंबर काढायचे आहे. ठीक आहे. सपोज आपल्याला नॉन स्क्वेअर नंबर काढायचे आहे 2 स्क्वेअर नंबरमधल्या, 2 कॉन्झिक्युटिव्ह स्क्वेअरमधला. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे 2 कॉन्झिक्युटिव्ह स्क्वेअर नंबर्स आहेत, त्यांच्या मधात किती नंबर्स प्रेझेंट आहे हे काढायचे आहे. ठीक आहे. त्याला आपण नॉन स्क्वेअर नंबर म्हणतो. तर त्याचा डायरेक्टली काय याच्यात ह्या ठिकाणी बघा एक ट्रिक अशी ठेवायची, 2 मल्टिप्लाय बाय स्मॉलेस्ट नंबर, बस झालं. ठीक आहे. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल मी इथे एक सिम्पलचं एक क्वेश्चन घेतो पहिले, म्हणजे तुम्हाला याच्यातून कळून जाणार की कसं करायचं सॉल्व. सपोज आता मला 1 स्क्वेअर आणि 2 स्क्वेअर. आता हे 1 स्क्वेअर आणि 2 स्क्वेअर बघा, 1 आणि 2 हे दोन्ही पण काय आहे, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे. यांच्या स्क्वेअर घेऊन यांच्या मधातले नंबर काढायचे आहे. ठीक आहे. जसं की बघा, 1चा स्क्वेअर काय आपल्याकडे 1 आहे आणि 2चा स्क्वेअर आपल्याकडे काय आहे ह्या ठिकाणी 4 आहे. आता मला सांगा तुम्ही ह्या ठिकाणी की 1 आणि 4 यांच्यामध्ये टोटल किती नंबर्स प्रेझेंट आहे. आता कोणते कोणते नंबरच्यामध्ये, 2 आणि 3, म्हणजे फक्त काय याच्यात 2च नंबर प्रेझेंट आहे याच्यात, बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा, ही ट्रिक कशी लावायची ह्या ठिकाणी, काय म्हणतो तुम्हाला मी ह्या ठिकाणी ह्या ट्रिकमध्ये, म्हणजे आपण फक्त याला काय केलं, प्रॅक्टिकली चेक केलं थोडंसं की हे आन्सर आपलं बरोबर येणार की नाही. पहा, ट्रिक काय म्हटलं ह्या ठिकाणी तुम्हाला मी, की सम ऑफ द काय 2 मल्टिप्लाय बाय स्मॉलेस्ट नंबर, 2 मल्टिप्लाय बाय स्मॉलेस्ट नंबर, 2 मल्टिप्लाय स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे. 2 मल्टिप्लाय स्मॉलेस्ट नंबर. आता मला सांगा यातला की कोणता नंबर स्मॉलेस्ट आहे आपल्याकडे. जसं की बघा, आपल्याकडे हा 1 जो होता, 1 आणि 2 मधून जो आहे स्मॉलेस्ट नंबर तुमचा 1 आहे ह्या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे आपण काय करणार, स्मॉलेस्ट नंबर 1 ने मल्टिप्लाय करणार. 2 1चा काय भेटणार तुम्हाला ह्या ठिकाणी 2. म्हणजे बघा, इथे पण आपण जे काढलं होतं, प्रॅक्टिकली केलं होतं, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 1 आणि 4च्या मध्ये टोटल किती नंबर्स आहेत, 2च नंबर आहे, 2 आणि 3 है ना. म्हणजे आपलं हे आन्सर जे आहे हे करेक्ट आहे. आता बघा, आपण काय करणार ह्या ठिकाणी अदर काही नंबर्ससाठी इथे आपण आता ही ट्रिक अप्लाय करून बघू. ठीक आहे. हा एक एक्झाम्पल मी सिम्पल घेतला होता. आता सपोज मी क्वेश्चन घेतला ह्या ठिकाणी 8 स्क्वेअर अँड 9 स्क्वेअर. आता मला 8 स्क्वेअर म्हणजे 8 आणि 9 हे काय आहे, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे. ठीक आहे. आणि यांच्या मधातले म्हणे का मला नॉन स्क्वेअर नंबर्सला फाइंड आउट करायचं आहे. आता डायरेक्टली आपण काय करणार ह्या ठिकाणी, म्हणजे एवढं प्रॅक्टिकल न करता आपण डायरेक्टली फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे. आता इथं काय म्हटलं मी, स्मॉलेस्ट नंबर. मला सांगा सर्वात पहिले ह्या ठिकाणी की स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, 8 आणि 9 मधून. 8 हा झाला तुमचा स्मॉलेस्ट नंबर, म्हणजे काय करणार 2n म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 8, 2 8चा किती होऊन जाईल 16. म्हणजे इथे नाही का 8 स्क्वेअर आणि 9 स्क्वेअर. ठीक आहे, जो आहे याच्यात नाही का टोटल किती नॉन स्क्वेअर नंबर्स आहे, 16 नॉन स्क्वेअर नंबर्स आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे रिगार्डिंग हाऊ टू फाइंड आउट द नॉन स्क्वेअर नंबर्स बिटवीन द 2 कॉन्झिक्युटिव्ह स्क्वेअर नंबर्स हा समजलेला असेल. थोडंसं तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला अजून हा टॉपिक चांगल्याने समजून जाणार, आणि हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी फार महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.